Hello everyone, welcome to Base Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to start our new lecture series for comprehension and communication skills in English. That's course number is LANG 111 and credit for this course are 1 plus 1 is equal to 2. This is lecture number first. So friends, as you know, your English course book designed for undergraduate and intermediate learners of English. The aim of book is to provide an exciting new approach to learning English by providing stimulating and motivating material and a wide range of activities that are meaningful, natural, authentic, and useful in day to day life. It provides a rich exposure to English from small advertisements to extended texts that includes Shaw, Orwell, Thurber and others. Okay, and each section is built around a human interest that is relevant to contemporary life. These themes include not only problems in present day life like facing a selection committee, writing a CV, taking part in debate or quiz programs, but also cultural and literary topics. The learners are exposed to a wide range of written English, maybe a letter from company, a newspaper item to be read quickly. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे हे इंग्लिशचं जे टेक्स्टबुक असेल किंवा हे जे कोर्स असेल त्यामध्ये काय असणार आहे पहा. जे पदवीसाठी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल खास करून हे बुक बनवलेलं आहे आणि त्याच्यामधील जे तुम्हाला आवश्यक असलेले जे घटक आहेत डे टू डे लाईफमध्ये त्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे. तर मित्रांनो, हा जो लँग्वेज सब्जेक्ट तुमच्या कोर्सला का घेतला? आता तुम्ही म्हणाल आम्ही BS ॲग्रीचे विद्यार्थी आहे, आम्हाला या इंग्लिश सब्जेक्टची गरज काय? तर हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचं जे मागचं मोटिव्ह आहे, एम आहे, हेच आहे की विद्यार्थ्यांना एक्साइटिंग आणि नवीन अप्रोच इंग्लिश शिकण्यासाठी यामधून त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. त्याचबरोबर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मिनिंगफुल असणं, ऑथेंटिकेट असणं आणि त्या यूजफुल असणं तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये. त्या सर्व जे थिंग्स आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या कोर्समधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये जे सब्जेक्टचे जे सेक्शन्स असणार आहेत, हा फर्स्ट सेक्शन आपण सुरू करत आहोत आणि त्याचं नाव असणार आहे युअर करियर. त्याचं नाव असणार आहे युअर करियर. ओके, म्हणजेच हे जो सेक्शन आहे पहा, पहिला सेक्शन तुमच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक ठरला, बरोबर. त्याचबरोबर जे आपले जे हे इतर सेक्शन्स असणार आहेत
ते जे मानवाचे जे इंटरेस्ट आहेत त्या थीमच्या भोवताल फिरताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला जे दैनंदिन जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं पुस्तक वाचणं म्हणा किंवा न्यूजपेपर वाचणं म्हणा, त्याचबरोबर CV करिक्युलम विटी लिहिणे, त्याचबरोबर एखाद्या डिबेटमध्ये भाग घेणे, एखाद्या क्विजमध्ये भाग घेणे, त्याचप्रमाणे जे कल्चरल प्रोग्राम्स असतील त्यामध्ये भाग घेणे, हे सर्व जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे या संपूर्ण पुस्तकामध्ये. त्याचप्रमाणे जे आपण वेगवेगळे थिंग्स करत असतो आपल्या लाईफमध्ये, त्यांच्याबद्दल एक चांगला प्रकाश पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ओके, पर्पजफुल लर्निंग एक्सपिरियन्सेस आर प्रेझेंटेड इन फॉर्म ऑफ व्हरायटी ऑफ एक्झरसाइजेस दॅट आर occasionally useful, intellectually challenging, communicatively effective and socially relevant. म्हणजे यामध्ये आपल्याला एक उद्देश ठेवून पर्पजफुल लर्निंग करायचं आहे की जेणेकरून जे आपल्याला जे चॅलेंजेस येतात, कम्युनिकेशनमध्ये जो गॅप असतो आणि जे इतर कधीतरी ओकेजनल येणारे चॅलेंजेस आहेत, यांना कसं तोंड द्यावं हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. नाव याचं ऑथर्स जे आहेत ते आपल्याला नक्कीच आनंदी होताना दिसतील, कारण हे जे इंग्लिश आहे ते त्यांनी एन्जॉयबल करून शिकण्यासाठी आणि इंटरेस्टेड होण्यासाठी हे घटक त्यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके, तर मित्रांनो, या ज्या कोर्समधील सेक्शन फर्स्ट असणार आहे तो असणार आहे युअर करिअर, आणि त्यामध्ये पहिलं युनिट असणार आहे एज्युकेशन, आणि त्यासाठी आपल्याला स्टडीसाठी दिलेलं आहे आर यू अ क्लीन स्लेट. तुम्ही एक मोकळी पाटी आहात का? म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो, पहा, एखाद्याला काय प्रश्न विचारला किंवा काहीही विचारलं, जर त्याला येत नसेल तर आपण म्हणतो तुझी पाटी कोरी आहे काय, बरोबर? तर हे आपल्याला पाहायचं आहे या लेक्चरमध्ये. तुम्ही हे पूर्ण लेक्चर शांतपणे एन्जॉय करून आणि त्याचा विचार करून सर्व समजावून घेण्याचा प्रयत्न करा. या लेक्चर मी जे इंग्लिशचे लेक्चर्स असणार आहेत ते अजिबात मी स्पीडमध्ये घेणार नाही आहे. तुम्हाला प्रत्येक वाक्य, प्रत्येक युनिट तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे आणि त्याच्या सर्व संकल्पना तुमच्या मनात साठवल्या गेल्या पाहिजेत. यासाठी ओघवत्या वाणीमध्ये आपण हे सर्व लँग्वेजचे लेक्चर्स घेणार आहोत. पण मित्रांनो, तुम्ही जर या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपले जे PDF नोट्स हवे असतील तर बेस ॲग्री स्टडी अँड गाईड या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही बेस ॲग्री स्टडी अँड गाईड या व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक PDFच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण सुरू करत आहोत युनिट फर्स्ट एज्युकेशन. हिअर वी सी आर यू अ क्लीन स्लेट. काय तुम्ही मोकळी पाटी आहात किंवा तुमची पाटी कोरी आहे? ओके. ॲलन ब्लूम, प्रोफेसर ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ चिकागो, इज द ऑथर ऑफ excellent book on Shakespeare's politics and has translated Plato's
Republic and Rousseau's Emily. In 1987, he published a book, The Closing of American Mind, which became a nationwide bestseller. तर हे जे ॲलन ब्लूम होते ते युनिव्हर्सिटी ऑफ चिकागो या ठिकाणी प्रोफेसर होते. त्याचप्रमाणे जे एक्सलंट बुक लिहिलं गेलं शेक्सपियरच्या पॉलिटिक्समध्ये किंवा पॉलिटिक्सवरती, प्लाटोजचे रिपब्लिक अँड रिझ्युअल इमिली हे बुक आहे ते ट्रान्सलेट केलं. आणि त्यांचं जे पुस्तक होतं द क्लोजिंग ऑफ अमेरिकन माइंड हे खूप त्यांचं गाजलं गेलं त्यांच्या अमेरिकेच्या राष्ट्रभर आणि त्यांच्या जे नेशन आहे त्यामध्ये. तर इट इज लवली अँड डीप, विटी अँड थॉटफुल, outrageous and sensible, brilliant but chilling, and provokes nearly everyone. In it, he has written about higher education in America and has pointed out how higher education has failed democracy and improved the souls of today's students in America. तर त्यांनी काय केलं की जे अमेरिकेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती भाष्य टाकणार किंवा त्यांच्यावरती प्रकाश टाकणार पुस्तक लिहिलं की आत्ताचे जे तरुण आहेत त्यांची पाटी कशी कोरी होत आहे. आणि त्यांनी एज्युकेशन जे आहेत हायर एज्युकेशन त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते एज्युकेशन आपल्या लोकशाहीला कसं कारणीभूत आहे त्याचं नुकसान होण्यासाठी हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. प्रोफेसर ब्लूम सेज दॅट हिज बुक इज मेडिटेशन ऑन द स्टेट ऑफ आवर सोल्स, पर्टिक्युलरली दोज ऑफ द यंग अँड देअर एज्युकेशन. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट ही सेज, सिन्स सम वेक्सिंग क्वेश्चन are common to both countries and cry out for answers. तर आपण या सेशनमध्ये किंवा या एज्युकेशन या युनिटमध्ये आपण आता प्रयत्न करूया की प्रोफेसर ॲलन ब्लूम यांना नक्की काय म्हणायचं आहे आणि त्यांना जे आन्सर्स असतील त्यांचे ते दोन्हीही देशांसाठी सिमिलर असतील. दोन्हीही म्हणजेच अमेरिका आणि भारत. ओके. अकॉर्डिंग टू ब्लूम, some years ago young Americans began at the age of 18 whatever education they were to get, and they arrived at the university clean slates, unaware of their deeper selves and the world beyond their superficial experience. He also points out the contrast between American students and their European contemporaries. The European students got most of culture they were going to get from their homes and their public schools. Their books had a substantial existence in everyday life and constituted much of what their society as a whole looked up to. त्यांनी त्या युनिव्हर्सिटीमध्ये सुरुवातीला आल्यानंतर जे अमेरिकेतील जे तरुण आहेत 18 वर्षाचे त्यांच्या क्लीन स्लेटबद्दल माहिती घेण्यासाठी सुरुवात केली. आणि त्यांनी काय केलं की जे अमेरिकन स्टुडंट आहेत आणि युरोपियन स्टुडंट आहेत यांच्यामधील जो डिफरन्स असेल तो अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. कारण जे युरोपियन स्टुडंट आहेत किंवा तरुण आहेत त्यांना सुरुवातीपासूनच त्यांचं कल्चर किंवा जे एक्झिस्टंट एव्हरी लाईफ आहे हे त्यांना आधीपासूनच अंगीकृत असतं. कारण युरोपमध्ये जे वेगवेगळे देश येतात इंग्लंड वगैरे त्यांचं कल्चर आधीपासूनच
अंगीकृत झालेलं असतं प्रत्येकाच्या. All this was given to them early on, and by the time European students were in their late teens, it was part of equipment of their souls, a lens through which they saw everything and which would affect all their learning and experiences. They went to the university only to specialize. तर ॲलन ब्लूम यांचं काय म्हणणं आहे, जे युरोपमधील जे तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, जे 10 वर्षाच्या नंतरचे, त्यांच्यामध्ये जे त्यांचं राहणीमान आहे किंवा त्यांचं जे कल्चर आहे त्यांच्या अंगीकृत झालेलं असतं, अंगवळणी पडलेलं असतं इतकं की ते एखाद्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये फक्त स्पेशलाइज होण्यासाठी जातात. म्हणजे एखादं स्पेशल डिग्री किंवा फक्त शिकण्यासाठीच जातात, पण ते त्यांच्या लर्निंग आणि एक्सपिरियन्सवरती अफेक्ट करतं. म्हणजे तुम्ही म्हणता ना, कॉलेजमध्ये जायचं असेल तर तुम्हाला 4 वर्ष एन्जॉय करायचे आहेत, तसं ॲलन ब्लूम यांचं म्हणणं असंच आहे की जे युरोपमधील जे विद्यार्थी आहेत ते एन्जॉय न करता ते फक्त एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ होण्याच्या वाटेवर असतात किंवा तेवढंच त्यांचं ध्येय असतं. यंग अमेरिकन्स इन 1950s in comparison seemed to be natural savages when they come to the university. This was in a way advantageous and constituted a large part of charm of American students. 1950च्या दरम्यान जे तरुण अमेरिकन्स होते ते कसे दिसायचे की एखाद्या नॅचरल सेवेजप्रमाणे दिसायचे. आणि त्यामध्ये काय असायचं की जे अमेरिकेतील स्टुडंट आहेत त्यांच्यावरती कमेंट्स करणं किंवा त्यांचे चेष्टा मस्करी करणं असं होत राहायचं. आणि यामध्ये पहा, नॅचरल सिवेज हा इम्पॉर्टंट वर्ड आहे, फ्रेज आहे. विथआउट ट्रॅडिशनल कन्स्ट्रेंट्स आवर इनकरेजमेंट्स, विदाउट स्नोबिझम और लिमिटेशन्स, American students with their natural curiosity discovered the new. The old was new for these American students, and every important old insight become perennially fresh. ॲलन ब्लूम यांचं काय म्हणणं आहे, जे अमेरिकेतील स्टुडंट्स आहेत 1950च्या दरम्यानचे, त्यांना जे गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट नवीनच होती. जरी ती 10 वर्ष जुनी असेल तरी त्या अमेरिकेतील यंग स्टुडंटसाठी ती नवीनच होती. ओके, द ओल्ड वॉज न्यू फॉर दीज अमेरिकन स्टुडंट्स अँड एव्हरी इम्पॉर्टंट ओल्ड इनसाइड बिकम पेरेनियली फ्रेश. ओके, द लॅक ऑफ अमेरिकन इक्विव्हॅलंट्स टू होमर, विर्गिल, डेंटे, शेक्सपियर, डेस्कर्टिस, गोथे, Rousseau, Kant, and several other thinkers and educators appear to give Americans an advantage. पण काय झालं, हे जे अमेरिकन, जे यंग अमेरिकन्स आहेत त्यांच्यासाठी जे बाकीचे फिलॉसॉफर्स होते, शेक्सपियर, डांटे, वर्गिल, होमर, डेस्कार्टिस, गोथे, रसेल, कांत आणि जे बाकीचे जे थिंकर्स आहेत आणि जे एज्युकेटर्स आहेत त्यांच्यामुळे त्यांना ॲडव्हान्टेज मिळाला. बट ब्लूम आर्ग्यूज नॅचरल क्युरिओसिटी अलोन इज नॉट इनफ. पण ब्लूम काय करतात, त्याच्यावरतीही प्रश्न उभा करतात की नॅचरल क्युरिओसिटी अलोन इज नॉट इनफ. म्हणजे जे नैसर्गिक आपल्याला जाणून घेण्याची इच्छा आहे ती तेवढीच पुरेशी नाही आहे. नेचर नीड्स द कोऑपरेशन ऑफ कन्व्हेन्शन,
the old grade books convention. He says today's select students now so much less are so much cut off from the tradition, are so much slacker intellectually that they make their predecessors look like prodigies. The soil is ever thinner, and I doubt whether it can now sustain the taller growths. मीन्स काय पहा, आपल्याला फक्त नॅचरल क्युरिओसिटी असून आवश्यक नाही आहे, तर आपले जे नेचर आहे त्याला कोऑपरेशनही आवश्यक असतं. आणि ॲलन ब्लूम काय म्हणतात, आत्ताचे जे स्टुडंट्स आहेत ते खूप आपल्या ट्रॅडिशनपासून दूर गेलेले आहेत. म्हणजे ते खूप ट्रॅडिशनपासून दूर गेलेले आहेत आणि ते फक्त इंटेलेक्च्युअली नाही तर त्यांच्या मानसिकतेतूनही ट्रॅडिशन हे दूर गेले. तर त्यांना काय प्रश्न पडतो पहा, आपली जी सॉईल आहेत ती कितीही थिनर असली, कितीही लहान असली, तरी त्यांना एक प्रश्न पडतो की जे आपली जे झाडं आहेत किंवा मोठमोठे जे वृक्ष आहेत ते कसे काय त्याच्यावर तग धरून राहतात, बरोबर. सो अकॉर्डिंग टू हिम देर इज लेस सॉईल इन विच युनिव्हर्सिटी टीचिंग अँड लर्निंग कॅन टेक रूट, लेस ऑफ इनलाइटेड क्युरिओसिटी अँड ऑथेन्सियम. तर त्यांच्या म्हणण्यानुसार कसं आहे, या युनिव्हर्सिटीमध्ये कमी सॉईल असेल, त्या युनिव्हर्सिटीमधील जे टीचिंग असेल, लर्निंगची जी मुळं असतील आणि जे विद्यार्थ्यांना नवीन जाणून घेण्याची क्युरिओसिटी असेल, हे सर्व कमी असेल. म्हणजेच या ठिकाणी जे सॉईल आहे, सॉईल ही एक उपमा दिलेली आहे त्यांनी. तुम्हाला जे शिकण्याची इच्छा असेल किंवा त्या युनिव्हर्सिटीमध्ये असलेलं वातावरण, याला त्यांनी सॉईल म्हटलेलं आहे. ओके. डू यू ॲज अन इंडियन स्टुडंट अग्री विथ प्रोफेसर ब्लूम? तुम्ही सर्व जे भारतातील जे विद्यार्थी आहात, तुम्ही या ब्लूम यांच्या जे म्हणणं आहे त्याच्याबरोबर तुम्ही अग्री आहात का, सहमत आहात का? युअर ग्रँडफादर मस्ट हॅव मोर ऑर लेस सेड समथिंग सिमिलर, दॅट स्टँडर्ड्स हॅव गॉन डाऊन and that the older generation of Indian students did better in every field than you and your friends. तर जे आपले जे ग्रँडफादर्स आहेत किंवा जे मोठी वडीलधारी माणसं आहेत, त्यांचंही म्हणणं ॲलन ब्लू यांच्याप्रमाणेच थोडंफार असतं की जे वडीलधारी लोक आहेत किंवा जे जुनी एक्सपिरियन्स्ड लोक आहेत, ते आत्ताचे जे भारतातील स्टुडंट आहेत किंवा त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकतात. वेदर यू अग्री विथ प्रोफेसर ब्लूम ऑर नॉट, यू मस्ट थिंक ऑफ द इश्यूज रेज्ड अँड टॉक अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ हायर मेंटल लाईफ अँड एज्युकेशन इन आवर कंट्री. तुम्ही प्रोफेसर ब्लूम यांच्याशी सहमत असा किंवा नसा, पण तुम्हाला आपल्या जे भारतातील जे डेव्हलपमेंट आहे, एज्युकेशनचं हायर सिस्टीम आहे किंवा शिक्षणातील जे मेंटल लाईफ आहे, एज्युकेशनची जी खरी परिस्थिती आहे, याच्याबद्दल तुम्ही विचार करणं गरजेचं आहे आणि हा विषय उचलून धरणं गरजेचं आहे. त्याबरोबर त्याच्याविषयी बोलणंसुद्धा गरजेचं आहे. डोंट यू थिंक एज्युकेशन, पर्टिक्युलरली हायर एज्युकेशन, मस्ट इक्विप you not only for your immediate living in the modern world but also for an enlightened life of awareness with a common concern for the common good. तुम्हाला नाही का असं वाटत की जे हायर एज्युकेशन आहे तुम्हाला एकदम किंवा इमिजिएटली तुम्हाला शहाणं करत नाही,
पण ते तुमचं लाईफ एनलाइट करतं आणि तुम्हाला जो कॉमन कन्सर्नचा सेन्स असेल किंवा जीवन जगण्याचं जे उद्देश असेल किंवा जीवन जगण्याची जी कला असेल ते एज्युकेशन देतं असं तुम्हाला वाटत नाही का? येट द प्रॉब्लेम रिमेन्स वेदर सच अ थिंग कॅन हॅपन ऑन ॲन एम्प्टी स्टमच. तरी पण आपण काय करू शकतोय का? कारण आपण काहीही केलं आपण काय करू शकतोय का त्यासाठी? बिकॉज मॉडर्न वर्ल्ड बट ऑल्सो फॉर एनलाइटन्ड लाईफ फॉर अवेअरनेस विथ कॉमन कन्सर्न फॉर कॉमन गुड. त्यामुळंच आपण कितीही चर्चा केली आपल्या एज्युकेशन सिस्टीमबद्दल तर ज्या थिंग्ज आहेत त्या आहेत तशाच राहणार आहेत. म्हणजे आपलं जे रिकामं पोट म्हणतात त्यामध्येच राहिल्यासारखं आहेत. म्हणजे या ठिकाणी शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. रिकामं पोट म्हणजे या ठिकाणी असा अर्थ घ्यायचा आहे, प्रॉब्लेम्स या जे असतील ते रिकाम्या पोटाप्रमाणेच राहणार आहेत. म्हणजे आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जेवण खातो, पण जेव्हा जे रिकाम पोट असतं त्यामध्ये काहीही नसतं. त्याचप्रमाणे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व होणार नाहीत, ते तसेच राहणार आहेत, असं या ठिकाणी ॲलन ब्लूम यांचं म्हणणं आहे. तर ॲलन ब्लूम यांनी आर यू अ क्लीन स्लेट यामध्ये काय सांगितले पहा, की जे अमेरिकन स्टुडंट आहेत, जे युरोपियन स्टुडंट आहेत यांच्याबद्दल त्यामध्ये आपल्याला डिफरन्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर नॅचरल सिवेज याची कशी शिकार होत होती ते अमेरिकन स्टुडंट्स हे सुद्धा या सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. त्यानंतर जे ओल्डर जनरेशन आहेत म्हणजे जे वृद्ध लोक आहेत ती आणि जे यंग जनरेशन आहे यांमधील डिफरन्स हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर ते पुढच्या भागामध्ये पहा, जी एज्युकेशन सिस्टीम आहेत भारतामधील किंवा भारतामधील जे स्टुडंट आहेत त्यांच्याविषयी माहिती. त्याचप्रमाणे जे बाकी ज्या कंट्री आहेत किंवा भारतामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत एज्युकेशन सिस्टीम पुढचे ते त्यांनी यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, तर फ्रेंड्स हे होते आर यू अ क्लीन स्लेट युनिट फर्स्ट एज्युकेशन हे आपण पाहिलं यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मला नक्की अशी आशा आहे की तुम्हाला हे युनिट समजलं असेल. या युनिटच्या मागचा अर्थ किंवा तात्पर्य तुम्हाला समजलं असेल आणि ॲलन ब्लूम हे जे प्रोफेसर होते यांच्याविषयी माहिती समजली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत या युनिटवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय असणार आहेत आणि त्यांचे आन्सर्स काय असणार आहेत. तर मित्रांनो, आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर BS ॲग्री स्टडी इन गाईड हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. कारण आपण या चॅनलवरती तुमचे BSc ॲग्रिकल्चरचे सर्व सब्जेक्टचे लेक्चर्स आपण प्रोव्हाइड करत असतो. त्याचबरोबर CET लेक्चर्स, त्याचप्रमाणे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम यांची जी माहिती असते ते आपण या चॅनलच्या माध्यमातून BSc ॲग्री तसेच बाकीचे जे तत्सम डिग्री आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आता भेटूया पुढील लेक्चरमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.